सीमा एक साधी शांत स्वभावाची मुलगी होती. लग्नानंतर ती आपल्या पती राहुलसोबत शहरात राहायला आली. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. दोघेही एकमेकावर प्रेम करत होते. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. राहुलला नोकरीत अडचणी येऊ लागल्या. पैशाची कमतरता वाढली आणि त्यांचा राग सीमावर निघू लागला. लहान सहान गोष्टीवरून भांडण सुरू झाले. सीमा प्रयत्न करत होती की घर सांभाळावं, पण राहुलचा स्वभाव दिवसेंदिवस कठोर होत गेला. एक दिवस मोठं भांडण झालं. राहुलने रागाच्या भरात सीमेला खूप कठोर शब्द बोलले. त्या शब्दांनी सीमाचं मन पूर्णपणे तुटलं. तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. सीमा एकटी शहरात बाहेर पडली. तिच्याकडे ना पैसा होती ना राहण्याची जागा. काही दिवस तिने एका मैत्रिणीकडे आसरा घेतला, पण ती जास्त दिवस मदत करू शकली नाही. काम शोधण्यासाठी सीमा दररोज फिरू लागली, पण शिक्षण कमी आणि अनुभव नसल्यामुळे तिला कुठेच नोकरी मिळाली नाही. भूक, थकवा आणि निराशा तिच्या आयुष्याचा भाग बनली. एक दिवस तिची भेट एका महिलेबरोबर झाली. त्या महिलेने तिला सोप्या पैशाचा मार्ग दाखवला. सुरुवातीला सीमाला ते चुकीचं वाटलं. तिच्या मनात संघर्ष सुरू झाला. हे योग्य नाही, पण माझ्याकडे पर्याय नाही तरी काय? परिस्थितीने तिला कुमकुवत केलं. शेवटी जगण्यासाठी तिने तो मार्ग स्वीकारला. काळ जसा जसा पुढे गेला, सीमा पैशाने मजबूत झाली, पण आतून ती तुटत चालली होती. रात्री झोपताना तिच्या डोळ्यासमोर तिचं जुनं आयुष्य यायचं. तिचं घर, तिचं प्रेम आणि तिचं स्वप्न. एक दिवस अचानक तिची भेट राहुलसोबत झाली. राहुल खूप बदललेला दिसत होता. त्याने सीमेकडे पाहिलं आणि डोळ्यात पश्चाताप होता. सीमा, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली, तो म्हणाला. सीमा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती आता आधीसारखी नव्हती. ती म्हणाली, तुझ्या एका रागाने माझं आयुष्य बदललं. राहुल, आता परत मागे जाणं शक्य नाही. त्या दिवशी सीमा एक गोष्ट समजली. चुकीचे निर्णय आणि कठीण परिस्थिती माणसाला कुठेही नेऊ शकतात, पण प्रत्येक निर्णयाची किंमत असते. तिने ठरवलं की आता ती. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.